पावसाळ्यात संसर्गजन्य आजार लगेच होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपली इम्युनिटी सांभाळणे फार गरजेचे असते. आता इम्युनिटी सांभाळायची म्हणजे नेमकं काय करायचं ते सांगते. पावसाळा म्हटलं की सोबत सर्दी, पडसं, खोकला, ताप हे आजार आलेच. अशा आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुमची रोगप्रतिकार क्षमता चांगली आणि मजबूत असायला हवी, ज्यासाठी तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही महत्वाचे बदल करावे लागतील. ज्यात कोणकोणते पदार्थ खाल्ल्याने पावसाळ्यात इम्युनिटी वाढेल हे तुम्हाला सांगते. आलं. पावसाळ्यात इम्युनिटी स्ट्रॉंग हवी असेल तर आल्याचे सेवन करा, कारण यामध्ये भरपूर अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट तत्व असतात, जे पावसाळ्यात वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून आपला बचाव करतात. लसूण. रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या लसणीत एलिसिन नावाचं एक शक्तिशाली तत्व असतं, ज्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणांचा समावेश आहे, ज्याचे सेवन केल्यास शरीरात पांढऱ्या रक्तपेशी वाढतात आणि इम्युनिटी बूस्ट होते. हळद. हळद ही एक रामबाण औषधी आहे, ज्यातील कर्क्युमिन तत्व आणि अँटी इन्फ्लेमेटरी व अँटीऑक्सिडंट गुण आपली इम्युनिटी वाढवतात, ज्यामुळे शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो. शेंगदाणे. पावसाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा उकडलेले शेंगदाणे खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. यातून शरीराला भरपूर पोषण मिळते. रानभाज्या. पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यांमध्ये आंबाडी, चाकवत, कंटोल, शेवगा आणि अळू सारख्या भाज्यांचा समावेश आहे. यांचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात आणि इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत मिळते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली माननीला सबस्क्राईब करा.